लातूर जिल्ह्यातल्या गेल्या 3 वर्षापासून पीक विम्यापासून वंचित ठेवून शेतकऱ्यांवर अन्याय करणाऱ्या पीक विमा कंपन्या आम्हाला नकोत. शासकीय यंत्रणा असलेल्यांनी पीक विमा घ्यावा व शेतकऱ्यांवरील अन्याय थांबवावा अशी मागणी करत सॅटेलाइटवरून फोटोच्या आधारे पीक विमा लाभ न ठरवता अंतिम उत्पन्नाच्या आधारावर पीक विमा लाभ शेतकऱ्यांना मिळावा आणि बोगस आणि अन्यायकारक कंपन्या जर लादण्यात आल्या तर आम्ही कोणतेही पीक विमा कार्यालय चालू देणार नसून शिवसेना स्टाईलने त्यांना इंगा दाखवू असं मत शिवसेना जिल्हाध्यक्ष सचिन दाने यांनी यावेळी व्यक्त केले. नितीन बनसोडे, एकमत डिजिटल, लातूर. महाराष्ट्र. आज पत्रकारांशी संवाद साधण्याचा महत्त्वाचा उद्देश आहे की लातूर जिल्ह्याला गेल्या 3 वर्षापासून पीक विम्याचा अद्याप कसलाही लाभ मिळत नाहीये. आणि ज्या वेळेस आम्ही तो शोध घेतला की पीक विमा का मिळत नाही, तर त्याचं कारण आम्हाला समजत आलं की गेल्या 2-3 वर्षापासून SBI, ICICI लोंबार्ड अशा जे खाजगी कंपन्या इथे येऊन जे भ्रष्टाचारी घोटाळा करतात त्याच्यामुळे विमा मिळाला नाही. 2025चा 1 रुपया सुद्धा शेतकऱ्यांना गेल्या वर्षी मिळाला नाही. म्हणून काल आम्ही जिल्हाधिकारी बास्टेवाड साहेब आणि काल पालकमंत्री शिवेंद्रराजे भोसले यांची भेट घेऊन त्यांच्या निदर्शनास निवेदन देऊन या सर्व गोष्टी आम्ही मांडलेल्या आहेत. गेल्या पीक विमा योजनेमध्ये त्यांनी काही बदल केले ज्याच्यामध्ये ज्या ट्रिगरच्या आधारावर हा पीक विमा मिळायचा ते ट्रिगर 5ची ट्रिगर पूर्णपणे त्यांनी काढून टाकले. त्याच्यामध्ये मिड सीझन ॲडव्हर्सिटी असेल, प्रिव्हेंटिव्ह, लोकलाइज आणि पोस्ट हार्वेस्ट आणि वन्य प्राण्यांपासूनचं नुकसान, ह्याच्यापासून जे नुकसान भरपाई मिळायची ते सगळे ट्रिगर त्यांनी काढून टाकले. दुसरी गोष्ट आहे की महाराष्ट्रामध्ये 36 जिल्ह्यामध्ये लातूर, धाराशिव आणि बीड जिल्हे जर सोडले तर बाकीच्या सगळ्या जिल्ह्यात शासकीय पीक विमा कंपनीला त्याचं काम देण्यात आलं. मग आमच्या लातूरलाच का खाजगी कंपनी, हा आमचा प्रश्न आहे. जिथं जिथं शासकीय AIC कंपनीला काम मिळालं तिथं शेतकऱ्यांना काही ना काहीतरी पीक विमा मिळाला, पण लातूर जिल्हा पूर्णपणे या पीक विम्याच्या नुकसान भरपाईपासून वंचित राहिला. आता त्याच्यामध्ये आम्ही काही मागण्या केलेल्या आहेत किंवा आम्हाला ही शासकीय कुठली ना SBI नको, ना ICI नको, ना कुठली खाजगी कंपनी नको. आम्हाला AIC शासकीय कंपनी द्या जी की इतर जिल्ह्याप्रमाणे आम्हाला सुद्धा शेतकऱ्यांना पीक विमा देईल. दुसरं आहे की ते जे ट्रिगर बंद केलेत ते ट्रिगर यांनी लागू करावे. 2025 सालचा जो रखडलेला पीक विमा आहे तो शेतकऱ्यांना तात्काळ वाटप चालू करावं. कारण की या वर्षी ते अल्निनो वगैरे अशा वेगवेगळ्या गोष्टीमुळे पाऊस लांबलेला आहे. लातूर जिल्ह्यामध्ये अद्याप 1% सुद्धा पेरणी झालेली नाही. त्याच्यामुळे शेतकरी हवालदिल आहे. त्यामुळे पीक विमा ही त्याच्यासाठी आधार असून ही पीक विमा योजनेमध्ये काही धोरणात्मक बदल करणे गरजेचं आहे. यांनी पीक कापणी प्रयोग ही जी विमा कंपनी करते अत्यंत निष्काळजीपणाने करते. तर ते पीक कापणी प्रयोग चांगल्या पद्धतीने झाले पाहिजेत. खरे आकडेवारी समोर मांडता आली पाहिजे. लातूर जिल्ह्यामध्ये जर पाहायला गेलं तर फक्त 4च मंडळांना पीक विमा या ठिकाणी लागू करण्यात आलेला आहे. जिल्ह्याचं पीक विमाचं कलेक्शन जर बघायला गेलं तर 120 कोटी पीक विमा जमा झाला आहे. आता त्यापैकी फक्त 19 कोटी पीक विम्याचं वितरण या ठिकाणी करण्यात आलं. अद्याप जे 4 मंडळ म्हणतात तिथल्या सुद्धा शेतकऱ्यांना कुठला विमा मिळाला नाही. हे जे आकडेवारी काल कोणीतरी सांगितलं 1200 कोटी वितरित, कुठं वितरित झालेत पैसे? 19 कोटी. हा, 19 जे काय आहे काल पालकमंत्री म्हणले कुठेतरी आम्हाला वाटप केलं. मग एका बाजूने गेल्या वर्षी अतिवृष्टीमुळे नुकसान झालं, अनेक हजारो हेक्टरचं नुकसान झालं. तिथं नुकसान भरपाई देण्यासाठी महाराष्ट्र शासन काम करतं आणि पीक विमा कंपनी काय म्हणते, इथले जे 11, 12, 13 किलो हे इथलं उत्पादन दाखवतात पीक कापणी प्रयोगाचं, खरं 3-4 किलोच आहे. मग तुम्ही हा अन्याय शेतकऱ्यावर का करता? खरी आकडेवारी समोर आणावी. जिल्हाधिकारी ह्या पीक विमा योजनेचे अध्यक्ष असतात. आम्हाला विनंती आहे की ह्या अशा लबाड बोगस ज्याच्यावर ऑलरेडी घोटाळ्यांचे आरोप आहेत ही पीक विमा कंपनी नको. यांनी टेक्नॉलॉजी बेस म्हणून 50% आणलंय. म्हणजे आमचं म्हणणं आहे की पूर्ण उत्पन्नाच्या आधारावर, अंतिम उत्पन्नाच्या आधारावरच पीक विमा मिळाला पाहिजे. हे टेक्नॉलॉजी सॅटेलाइट वरनं बघणार आणि वरून सांगणार की नाही इथल्या शेतकऱ्याचं 10-15 किलोचं जर ॲव्हरेज आहे, हे चुकीचं आहे. त्यामुळे संपूर्ण उत्पन्नाच्या आधारावरच हा पीक विमा मिळाला पाहिजे. आणि त्याच्याशिवाय आम्ही जरी कुठली खाजगी कंपनी आली आणि हे जर बदल केले नाहीत, 2025चा जर विमा मिळाला नाही तर शिवसेना या लातूर जिल्ह्यामध्ये कुठल्याही SBI असो, ICI असो, कुठल्याही खाजगी पीक विमा कंपनीला काम करू देणार नाही. शिवसेना स्टाईल आम्ही त्यांना आमचं इंगा दाखवू.
Thanks for watching Ekmat Digital.